नुसती खंत करून काही होणार नाही राजे. अशा हैवानाला वेळीच चिरडून टाकलं पाहिजे. पण आऊसाहेब, शत्रू समोर आपलं संख्याबळ म्हणजे रांगोळीवर हळदी कुंकूच जणू. होय, पण हळदी कुंकूच आहे जे मान, सन्मान आणि ताकदीचं प्रतीक आहे. आणि त्याच ताकदीच्या जोरावर आपण त्या शत्रूला पळता भुई थोडी करू. होय आऊसाहेब, आपण पन्हाळा घेऊच. आपण पन्हाळा एका घावात घेऊ. शत्रूच्या पोटात घुसून त्याचा फडशा पाडणारे मावळे आपल्या सोबतीला आहेत तर कशाची फिकीर. आपला मनसुबेबाज मराठी वाघच यांना पुरून उरेल. ही मोहीम कोणाला सोपवायची ठरवली आपण? कोंडाजी फर्जंद. मावळे सरदार होऊन गेले, ज्यांनी आपल्या पराक्रमानं आपला इतिहास सुवर्णाक्षरात सजवून ठेवला. आपल्या जीवाची बाजी लावून अनेक मोहिमा पार पाडल्या. त्यातलाच एक मावळा ज्यानं तलवार हातात घेऊन शत्रूवर चाल करून गेला तर शत्रूचा फडशा पाडल्याशिवाय माघार घेतली नाही. अशा ताकदीचा तो मावळा. त्याच्यासाठी महाराजांचा शब्द हाच अखेरचा शब्द, ही धारणा मनी ठेवणारा. महाराजांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी जीवाची पर्वा न करताना लढणारा योद्धा म्हणजेच कोंडाजी फर्जंद. त्यांना महाराजांकडून भेटीचा सांगावा धाडण्यात आला. निरोप मिळताच कोंडाजी लगोलग रायगडावर महाराजांच्या भेटीला गेले. मुद्राव साहेब, आपण बोलवलं मला. या कोंडाजी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. निधड्या छातीचा एकच वाघ हिमतीची मोहीम पार पाडू शकतो आणि तो वाघ तुम्ही आहात कोंडाजी, म्हणून तुम्हाला बोलावलं. अहो, तुम्ही फक्त सांगा राज कधी निघायचंय ती. बाकी मोहीम फत्ते झालीच म्हणून समजा. अहो कोंडाजी, आधी मोहीम काय आहे ते तरी ऐकून घ्या. मोहीम जोखमीची आहे, शत्रू ताकदीचा आहे. प्राण पणाला लावून मोहीम पार पाडावी लागेल. अवराज, ज्या दिवशी स्वराज्यासाठी लढायचं ठरवलं त्याच दिवशी म्या माझा जीव तुम्हाला, आऊसाहेबांना आणि स्वराज्याला अर्पण केला बघा. तुमच्या एका इशाऱ्यावर काळीच काढून देऊ राज. आणि त्यात स्वराज्याच्या लढ्यात जर मला मरण आलं तर नशीबच समजलं म्या माझं. तुम्ही कामगिरी सोपवा आणि चिंता सोडा. आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर, पण ह्या आधीचा आपला प्रयत्न एकदा चुकला आहे. म्हणून पन्हाळगडाच्या पालगिरीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आम्ही तुम्हाला देत आहोत. आदिलशहाचा हा किल्ला सहज मिळो असं आम्हाला देखील वाटत होतं, पण नेतोजीराव पालकर उशिरा पोहोचले आणि आम्हाला शिकस्त खावी लागली. कित्येक मावळे रक्ताच्या थारोळ्यात पडले, प्राणांची आहुती देऊनही अयशस्वी ठरले. पण हे अपयश पुसून काढायचं आहे. मावळ्यांचं बलिदान हे असं व्यर्थ जाऊ द्यायचं नाही आम्हाला कोंडाजी. हा किल्ला स्वराज्यासाठी, रयतेसाठी, आपल्या हक्कासाठी मिळवायचाच. राज, आऊसाहेब, आम्ही स्वतःला सरदार म्हणवतो ते फक्त मिरवायला म्हणून नाही. आम्ही स्वराज्याचं काही देणं लागतो. माय माऊलीच्या अब्रूवर हात घालणाऱ्याचा हात धडापासून वेगळं करून टाकू तरच खरं मर्द मावळं म्हणून ओळखलं जावं. नाहीतर मराठा मुलकाला काय तोंड दाखवू आम्ही? स्वराज्याला आमची गरज असताना तोंड लपवून राहिलो तर नरकात पण जागा भेटायची नाही की मला. पन्हाळ्यासाठी सवताचं लाकडं सवताच सरणावर रचित, पण आता माग हटणार नाही. किल्ला घेत नाही तर लढत लढत तिथंच जीव सोडीन, पण हा स्वराज्याचा डाव पुराच करीन, हे वचन आहे माझं तुम्हाला. इकडं पन्हाळगडावरचा हा बेशक खान माझं चाल म्हणून विकलं जात होत. स्त्री म्हणजे देवीचं रूप, घरची लक्ष्मी, आणि तिलाच हे मुघल गुराढोरांसारखं उचलून घेऊन जात होते. बेशक खान नावाचा लांडगा नीचतेच्या खालच्या थराला जाऊन रयतेचं लचकं तोडत होता. लोकांमध्ये दहशत माजून स्वतःचा वचक निर्माण करून पाहत होता. स्वराज्याला किडे मुंग्यांसारखं चिरडून टाकायला निघाला होता.
कोणाचं काम नव्हेच. एक दिन पूरे हिंदुस्तान पे हमारे शहंशाह की हुकूमत होगी. आदिल शाह हुकूमत करे. बस एक बार वो दक्खन का चूहा सीवा हमारे हाथ आ जाए तो पूरा दक्खन हमारे पैरों तले होगा. गुस्ताखी माफ हो लो. जहांपना आदिल शाह का खलीदा आया है. उन्होंने लिखा है कि वो आपको आगाह करना चाहते हैं. शिवाजी का सरदार कोंडाजी पन्हाला पे हमला कर सकता है. आपके मदद के लिए और फौज भेज रहे हैं. ये सिवा और उसके मामले बुज़दिल कहीं के, वो क्या मुझसे टकराएंगे? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन हमने सुना है, सब लोग कहते हैं कि सिवा शेर है शेर. वो किसी से नहीं डरता. उसने बड़े बड़े तुर्रम खान को धूल चटाई है. मैंने तो ये भी सुना है कि वो इतना चालाक है कि अपने दुश्मन को वो कब, कैसे, कहां से आके खत्म कर देता है ये पता भी नहीं चलता. और उससे आगे की बात, उनके मामले भी बड़े बड़े खतरनाक मालूम होते हैं. अपने राजा के लिए मर भी सकते हैं और किसी को मार भी सकते हैं. तुम्हें हमारे लिए रखा गया है या उस काफिर सिवा की तारीफ करने के लिए रखा गया है? नमक हराम, उस सिवा को मेरे ताकत का जरा भी अंदाजा नहीं है. जिस दिन वो मेरे हाथों में लगेगा उसी दिन उसे मौत के घाट उतार दूंगा. और तुम वापस कभी अपनी शक्ल मत दिखाना. दफा हो जाओ यहां से. हमारे पास हजारों के तादाद में खूंखार दरिंदों की फौज है. उन्हें पार करके परिंदा भी पर नहीं मार सकता. फिर वो शिवाजी क्या चीज है? महाराजांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक वेषांतर करून, पन्हाळ्यावर रेकी करून, शत्रूच्या ताकदीचा अंदाजा घेऊन, काना कोपऱ्याची माहिती काढून रायगडाच्या दिशेने निघाले. बहिर्जी नाईकांनी बड्या शिताफेनं वाघाच्या तोंडात हात घालून दात मोजावं तसं दुश्मनाच्या पोटात घुसून सगळी खबरबात काढून आणली होती. आणि ह्याच माहितीच्या जोरावर पन्हाळा सर करायला मदत होणार होती. राज सारा पन्हाळा चाळून काढला. अनाजी पंतांच्या सांगण्यावरून सारा पन्हाळा पिंजून काढला. ते सगळं बघता पन्हाळा गेलं लय अवघड वाटते. तिथला बंदोबस्त बघता धगधगत्या आगीत उडी घेऊन जीव धोक्यात घालण्यासारखा आहे. त्या गडावर किल्लेदार म्हणून बेशक खान ठाण मांडून बसलाय. आधी मोगलाईत होता, आता आदिलशाहकडे. त्या बेशक खानचा वेध घेतला तेव्हा समजलं त्यो आदिलशाहकडे जास्तीची फौज आणाय गेलाय. साखळ दंडासारखा मजबूत पहारा त्यानं किल्ल्याच्या भोवती करून घेतलाय. बहिर्जी अवघड डाव खेळतो त्योच खरा शिवरायांचा मावळा. जीवाची पर्वा इथं आहेच कुणाला? सौराज्याच्या मंदिराच्या कळसाला रक्ताना अभिषेक करू आणि पन्हाळा मिळवायची शपथ पुरी करू. कोंडाजी, मग काय बेत ठरवलाय तुम्ही? महाराज, यंदाची दिवाळी आपण पन्हाळ्यावरच साजरी करू. सारा पन्हाळा दिव्यांनी सजवून टाकू. त्या आदिलशाहचं पसरलेलं काळ सावट सौराज्याच्या प्रकाशात उजळून टाकू. कोंडाजी, पन्हाळा सर करण्यासाठी किती मावळं देऊ? 3000 की 5000? अहो नाही जी, मला फक्त 60 मावळं लागतील. या 60 मावळ्यांच्या मनगटात 7 लाख हत्तीच्या ताकदीचं बळ आहे. याच ताकदीवर घेऊ किल्ला राज. आणि तुमचा नावसाहेबांचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर आम्हाला कशाची बी गरज नाही. बघा, तुम्ही माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी खाली पडूच देणार नाही राज. तुम्ही निश्चित राहा. कोंडाजी, हे घ्या, हे कडं घ्या. कोंडाजी, हे फक्त कडं नाही तर हा आत्मविश्वास आहे की तुम्ही यशस्वी व्हाल. स्वराज्यातील माता भगिनी, हाडामासाचा चिखल होईपर्यंत लढलेले हजारो मावळे, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढलेले बाजीप्रभू आणि 300 बांधर, आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढलेले तुमचे गुरु तानाजी मालुसरे तुमच्याकडे नजर लावून बसले. रयतेच्या अन्यायाचा सूड घ्या आणि पन्हाळा फटे मारा. कोंडाजी, पन्हाळा फटे मारा.
बोला हर हर महादेव, हर हर महादेव. भले शाबास माझ्या मर्द मावळ्यांनो, याच एकजुटीनं लढायचं आहे आपल्याला. या भगव्यासाठी, या देशासाठी लढणार खरं मराठ मावळं तुम्हीच. या महाराष्ट्राचा खरा भूमिपुत्र, मग त्याची जात कुठली बी असो, तो फक्त मावळा. ह्यो पन्हाळ्याचा इडा आपण उचललाय तो स्वराज्यासाठी, आपल्या राजासाठी आणि आपल्या आऊसाहेबांसाठी. महाराष्ट्राच्या मातीचा आणि आपल्या रक्ताचा रंग एकच, तो म्हणजे भगवा. आता पातूर तुमचं देव धर्म वेगळं वेगळं असत्याच, पण आता तुमचा देव आणि तुमचा धर्म एकच, भगवा. तुम्हाला लढायचंय ते आपल्या स्वराज्यासाठी, स्वतःच्या हक्कासाठी. आज तुम्ही फक्त छत्रपतींचं मावळं आहात. या लढाईत फक्त लक्ष एकच, पन्हाळगड. आज जीव तोडून लढाल तर इतिहासात तुमचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं जाईल आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला हक्क मिळेल, ज्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. का तुम्हें अंदाजा नहीं है. आ गए मेरे हाथों मरने, तुम्हारी मौत आज मेरे हाथों लिखी है. तुमच्या सारख्या लोकांची मला केवत येते बाबा. एवढ्या वेळाला महाराजांकडून शिकस्त खाल्ली तरी मी तुम्हाला वाघाला वाघ म्हणता येत नाही वय. और शेर, अरे ऐसे शेरों को हमने बहुत बार कुचला है. अरे शिवा की शिकार तो हम करेंगे, और हमसे गुस्ताखी करने वालों का हम क्या हश्र करते हैं वो तो तुम्हें खत्म करने के बाद उस शिवाजी को भी पता चल जाएगा. माझ्या राजाच्या केसाला बी धक्का लागायच्या आधी ही शमशेर घेतलेलं मनगट तुझ्या सारख्याच खांडोळी करून ठेवेल. सह्याद्रीच्या कुशीत वाढलेला मावळा आहे आम्ही. शत्रूचा नायनाट करायची ताकद ठेवतो. तू एक गोष्ट लक्षात घे, बेडकानं किती व्यायाम फुगवलं तरी त्याचा बैल होत नसतोय. बहुत बड़ी बड़ी बातें कर रहे हो. जरूर भरा ये तुम्हारा सीना चीर दिया जाएगा काफिर. जा तुझ्या सारख्यांच्या धमक्यांना ही मराठा भीक घालत नसते. तू तानाजीरावांच्या पाठीवर वार केला होता. तू मला मरणाची भीती दाखवू नये. स्वराज्याच्या पायावर जीव वाहून शिवाजी राजाच्या स्वराज्याच्या लढाईत सामील झालोय मी. लांडग्यानं कधी वाघाची शिकार केली हवय आणि तुम्ही तर भुसा भरलेलं कुत्र आहात, कुत्र. कोंडाजी, जवान संभाल कर बात कर. नुसतं तोंडानं वल्गना करून काय होत नाही मर्दा. जीव पनाहला के लिए अपनी जान गवा रहे हो, मत छाया मत करो. यहाँ से भाग जाओ, हम तुम्हें बख्श देंगे. तुझा सामना शिवाजी महाराजांच्या मावळ्यासोबत आहे. एक मावळा तुमच्यासारखी 100 मारेल तेव्हा जीव सोडेल, पण पळून जाणार नाही. तुला तर पन्हाळ्यावरून परतीची वाट सुद्धा नाही, कारण कोंडाची तुझ्या समोर आहे. आज तुझ्या करडीचा घोट घेतल्या बघर तुला सुटका नाही. क्यों कोंडाजी, क्या हुआ? बस यही है मराठों की मर्दानगी. एक बार में ही ढेर हो गए.
जाओगे तो जहन्नुम का रास्ता दिखा दूंगा। मैं दुआ करता हूँ कि तुम्हें मरते वक्त ज्यादा तकलीफ न हो, और हाँ, इसी तरह तुम्हारे शिवाजी को भी खत्म कर देंगे। जय भवानी, जय भवानी। सौराज्यावर वाईट नजर टाकणाऱ्या तुझ्यासारख्या नराधमाला जो मराठा मावळा जागीच संपवल, कारण आमच्या रक्ताचा एक थेंब तुझ्यासारखं लाख वाहून नेत्याल। राज मोहीम फक्त झाली, पन्हाळ्यावर विजय मिळवला, पुण्यांदा भगवा फडकला राज, सौराज्याचं तोरण पन्हाळ्यावर बांधलं। भले शाबास कोंडाजी, भले शाबास। अशा प्रकारे सोबतीला अवघे 60 मावळे घेऊन वीर कोंडाजी फर्जंद यांनी कोल्हापूरच्या उत्तरेला सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला भव्य पन्हाळा जिंकून स्वराज्याला बळकट केलं होतं। वीर कोंडाजी फर्जंद स्वराज्याचे खरे मोहरे होते। त्यांच्या तेजानं इतिहासातला हा अध्याय नेहमीच चमकत राहील। ही पन्हाळ्याची मोहीम हजारो वर्षे लोकांना प्रेरणा देत राहील। पन्हाळ्यानंतर आणखी मोहीम पार पडल्या, ज्यात कोंडाजींनी असाच पराक्रम गाजवला। पण अथांग समुद्रानं घेरलेल्या जंजिरा किल्ल्याची मोहीम कोंडाजींची शेवटची मोहीम ठरली। महाराजांच्या पायावर जंजिरा वहायचा, जंजिऱ्यावर भगवा फडकवायचा, ही कोंडाजींची मनापासूनची इच्छा होती, जी इच्छाच राहिली। आपल्या राजासाठी त्यांनी मरणाला मिठी मारली। असे होते कोंडाजी फर्जंद। ज्या दिवशी कोंडाजींना वीर मरण आलं, त्या दिवशी अखंड समुद्र रडला होता, कारण जंजिरा किल्ल्यात एकटा कोंडाजी फर्जंद लढला होता। ह्या शूरवीर मावळ्याला मानाचा मुजरा।